गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। फक्त चर्चा नको, कृती झाली पाहिजे या स्पष्ट भूमिकेतून आज आमदार श्री रामदासजी मसराम यांनी नगर परिषद देसाईगंज येथे झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना खडसावले। देसाईगंज शहरातील वाढत्या नागरी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती। यामध्ये विविध वॉर्डांमधील मूलभूत अडचणी, अपूर्ण विकास कामे आणि नागरिकांच्या तक्रारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान आमदार मसराम यांनी शहरातील अकार्यक्षम पाणी पुरवठा, निकृष्ट सांडपाणी व्यवस्था, कचऱ्याचे असंघटित व्यवस्थापन, अपूर्ण रस्ते, बंद पथदिवे आणि घरकुल योजनेतील प्रलंबित प्रकरणे या सर्व बाबींवर ताशेरे ओढले। शहरातील नागरिकांना वर्षानुवर्षे याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे, मात्र यावर आजपर्यंत ठोस उपाय झालेले नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले। प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करत त्यांनी संबंधित विभागांना 1 महिन्याच्या आत कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। नगर परिषदेने यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावा, जेणेकरून नागरिकांची तक्रार ऐकली जाईल आणि त्यावर त्वरित उत्तर दिले जाईल असेही त्यांनी सूचित केले। आमदार रामदास मसराम यांनी प्रत्येक गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत त्वरित अंमलबजावणीचे आश्वासन दिले। शहराच्या विकासासाठी आपल्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करावे लागेल असे ते म्हणाले। देसाईगंज शहराच्या विकासासाठी ही बैठक एक महत्त्वाचे पाऊल ठरेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होते। प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर विश्वास बसावा यासाठी अशी पारदर्शक बैठक वेळोवेळी व्हावी अशी भावना नागरिकांमधून दिसून आली। या प्रसंगी माजी सभापती परसराम टिकले, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, कुंभारे साहेब प्रभारी, मुख्याधिकारी, माजी नगरसेवक गणेश फापट, भास्कर डांगे, माजी नगरसेवक आरिफ खानानी, धनपाल मिसाळ, राजू रासेकर, माजी नगरसेवक हरीश मोटवाणी, माजी नगराध्यक्ष श्याम उईके, विक्की रामाणी, माजी नगरसेवक भीमराव नगराडे, सागर वाढई, जावेद शेख, सुधाकर राऊत, प्रकाश सांगुडे, काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष विजय पिल्लेवाण, ओबीसी सेल काँग्रेस तालुका अध्यक्ष कैलास वानखेडे, कमलेश बारसकर, विकास प्रधान, रजनीताई आत्राम, वैष्णवीताई आकरे, स्वप्नील मिसाळ, गौरव शिलार, पवन गेडाम तसेच नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी जावेद अली सय्यद, गडचिरोली। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।